जे कर्म आहे ते प्रामाणिकपणे करत असताना सगळे दिवस सारखे नसतात. काही वेळा प्रयत्नांना यश येतं, काही वेळा अपयशही येतं. माझे संत शिरोमणी सावता महाराजांनी वर्णन केले की एखादा दिवस हत्तीवरून मिरवणूक निघते आणि एखादा दिवस घरची मोटरसायकली चावीच देत नाही. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर भावे, समयाची सादर भावे, सादर भावे, समयाची सादर भावे, देव देविना कैसे राहे, देव देविना कैसे राहे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, देव देविना कैसे राहे, देव देविना कैसे राहे, समयाची सादर संत शिरोमणी सावता महाराजांनी वर्णन केलं ना, जसा प्रसंग येईल त्याला सादर व्हा. कधी हत्तीवरून मिरवणूक तर कधी पायी चालावं लागते. या सगळ्यांमध्ये आपलं मन प्रसन्न ठेवणं ही फार मोठी कसोटी असते, फार मोठी तपश्चर्या. मी नेहमी सांगत असतो, प्रसंग कोणताही येऊ द्या, प्रसंग कोणताही येऊ द्या, तुम्ही प्रसन्न राहा. आणि त्रास देणाऱ्यांकरता एक औषध आहे आपल्याकडे. जे आपल्याला जाणीवपूर्वक ट्रोल करतात, त्रास देतात, आपलं वाईट चिंतन करतात, त्यांच्याकरता एक औषध आहे. दररोज सकाळी देवपूजा झाली, भगवान श्री खंडोबा महाराजांचं दर्शन झालं, एकदा भंडारा लावला ना, मस्त एक सेल्फी घ्यायचा आपला स्वतःचा आणि स्टेटसला अपलोड करून द्यायचं. तो का पहिल्या 10 मध्ये तेच राहतील जे त्रास दे. विचारा